नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आज आपण 30 साईजच्या ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करणार आहोत. तर अगदी सोपं आहे, तुमच्या लगेच पटकन लक्षात सुद्धा येईल आणि तुम्ही या पद्धतीनं नक्की कटिंग करा, स्टिचिंग करा. ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार आहे. तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मी मापे सांगणार आहे. तर हा जो ब्लाऊज आहे तो 80 सेंटीमीटरचा आहे ब्लाऊज पीस. तर इथं आता मापे आहेत. तर या ब्लाऊजची तयार पूर्ण उंची आहे 12.5. 12.5 प्लस 1 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचं. टोटल झालं 13.5. तर छाती आहे या ब्लाऊजची 30. 30 भागिले 4 करायचं. किती येतं? 7.5. 7.5 प्लस 2 इंच घ्यायचं शिलाई मार्जिनसाठी. टोटल झालं 9.5. तर कंबर आहे या ब्लाऊजची 26.5 पूर्ण. त्याला भागिले 4 करायचं. येतं 6.5 आणि एक रेष येते बघा. टेपवरती रेषा असतात ना, ती 6.5 आणि एक रेष येते. तर मी तर राऊंडमध्ये आपलं सरळ 6.5 घेतलेलं आहे. एका रेषेचा काय इकडे तिकडे एवढा विषय. नंतर बाहीची उंची आहे त्याच्यामध्ये प्लस 1 इंच प्लस 1.5 इंच पाठीमागच्या खालच्यासाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. टोटल झालं 9.5. शोल्डर घ्यायचं आहे 5. मुंडा घ्यायचा आहे 5.5 तरी चालतं. तर बाहीची जी रुंदी आहे ती पूर्ण राऊंड आपण जो मोजतो ना तो घ्यायचा. त्याला भागिले 2 करायचं. तर किती येतं? 4.25. तर 4.25 प्लस 1.5 ते 2 इंच ॲड करायचं शिलाई मार्जिनसाठी. तर पुढचा गळा आहे ब्लाऊजचा तयार 4.25 प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी. टोटल घ्यायचं आहे 5.25 आणि मागचा गळा आहे या ब्लाऊजचा 6.5 प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी. टोटल घ्यायचं आहे 7. तर ही जी सगळी मापे आहेत ती तुम्ही 30 साईजच्या ब्लाऊजसाठी वापरू शकता. फक्त कस्टमरची जर समजा उंची त्यांना वाढवायची असेल पूर्ण उंची, तर ती तुम्ही वाढवू शकता त्या ब्लाऊजसाठी. किंवा गळ्याच्या उंची, पाठीमागच्या पुढच्या गळ्याची उंची जर कस्टमरला कमी जादा पाहिजे असेल तर ते तुम्ही कमी जादा करू शकता. बाकी सगळी जी मापं आहेत, मुंडा, शोल्डर, तर ते तुम्ही आहे हे घेऊ शकता, काहीच अडचण नाही. तर इथं आपली मापे झाले. तर चला तर मग आता आपण लगेच कटिंगला सुरुवात करूया, तेही डायरेक्ट कपड्यावरती. तर आपल्याला फोल्ड करून कापड घ्यायचं आहे. पहिल्यांदा पाठीमागचा जो भाग आहे तो कटिंग करायचा आहे. तर फोल्ड करून कापड घेतलं आणि मी ते मोजलं. जर जास्त असेल तर ते कमी करून घ्यायचं, कारण आपण डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करत असतो, कापड कमी वगैरे पडू नये. तर इथं पूर्ण उंचीचं माप टाकूया 13.5. म्हणजे पूर्ण उंची प्लस 1 इंच शिलाई मार्जिनसाठी. तर दोन्ही साईडला 13.5 इंचावरती मार्किंग केलं आणि हे 2 पॉईंट एकमेकांना जोडून घेऊयात. म्हणजे आपल्याला पुढची जी मापी आहे ती टाकायला सोपं जातं. तर बघा बरोबर आहे का ते एकदा चेक करायचं, म्हणजे तिरकं वगैरे जाऊ नये. तर शोल्डर आपल्याला या ब्लाऊजसाठी 5 घ्यायचा आहे, म्हणून 5 इंचावरती इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. खालच्या साईडला सुद्धा थोड्याशा अंतरावरती 5 इंचावरती मार्किंग करून घेतलं म्हणजे आपण मुंड्याची जी लाईन ड्रॉ करतो ती तिरकी वगैरे जात नाही. तर मुंडा 5.5 घ्यायचा आहे, म्हणून 5.5 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घेतली. या साईडला सुद्धा 5.5 इंचावरती एक मार्किंग केलं. याच्यामुळे ही छातीची जी लाईन आहे ती अजिबात तिरकी वगैरे जात नाही. तर छातीचं मार्किंग आपण 9.5 वरती केलं 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. ते सुद्धा मार्किंग तुम्हाला इथं मी दाखवण्यासाठी केलेलं आहे, तुमच्या लक्षात यावं म्हणून. तर इथं बघा कमरेचा चौथा आहे आपला 6.5. 6.5 आणि एक रेष येते टेपची, पण मी फक्त इथं 6.5 आता घेणार आहे. प्लस 1 इंच शिलाई मार्जिनसाठी, पाठीमागच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. तर हे 2 पॉईंट जोडून घेऊयात, म्हणजे आपलं 9.5 वरतीच मार्किंग आलेलं आहे. कमरेचा चौथा प्लस 3 इंच केलं. तर इथं कॉर्नरपासून 1.5 इंचावरती मार्किंग केलं. नाही तुमच्या लक्षात आला आकार कुठून कुठे द्यायचा, तर हे जेवढं पण आहे त्याचा मध्य काढायचं आणि मार्किंग करायचं. इकडून इकडे आतमध्ये 1 इंचावरती मार्किंग करायचं आणि त्या मार्किंगपासून ह्या मार्किंगपर्यंत पाठीमागच्या मुंड्याचा आकार असा काढून घ्यायचा. गळा रुंदी 2 घेतलेली आहे. गळा उंची जी आहे ती पाठीमागची 6.5 आहे तयार, प्लस आपण 7 इंचावरती अर्धा इंच ॲड करून मार्किंग केलं. खालच्या साईडला गळा रुंदी 2.25 घेतलेली आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथं कोणत्याही मापाचा, म्हणजे कोणत्याही आकाराचा गळा तुम्ही इथं काढू शकता. कॉर्नरपासून अर्ध्या इंचावरती मी गोलाकार देऊन घेतला आणि थोडंसं बाहेरून मी गोलाकार दिलेला आहे, म्हणजे गळा छान पसरून तयार होईल, गोलाकार छान येईल. तर आता सगळं मार्किंग पाठीमागच्या भागाचं झालेलं आहे आणि हे आता आपण कटिंग करून घेत आहोत. तर कोणत्याही आकाराचा तुम्ही गळा इथं कटिंग करू शकता. सिम्पल डेली वेअरसाठीचा हा ब्लाऊज आहे. तर आता आपल्याला पुढचा भाग कटिंग करायचा आहे. त्याच्यासाठी आहे तेच फोल्ड केलेलं जे कापड आहे ना ते थोडंसं वाढवून घ्यायचं पुढच्या भागासाठी, कारण आपल्याला 2 इंचाची एक्स्ट्राची पट्टी लागणार असते कटोरीसाठी. म्हणून पुढच्या भागासाठी थोडंसं 2 इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे. आपण जे अगोदर फोल्ड केलं ना पाठीमागच्या भागासाठी कापड, तोच
इथं बघा पूर्ण उंची तेवढीच घ्यायची आहे. पुढच्या भागासाठी सुद्धा 13.5 इंचावरती मार्किंग केलं. 2 इंचावरती इथं लाईन ड्रॉ करून घेते आणि ही 2 इंचाची जी पट्टी आहे ती पुढच्या भागासाठी आपल्याला एक्स्ट्रा घ्यावी लागते कटोरीसाठी. तर या टाईपमध्ये जी कटोरी असते ना ती नंतर वाढवायची वगैरे काहीच गरज नाही आहे. अशी तुम्ही स्टिचिंगला घ्यायची असते, वाढवायची वगैरे नाही. तर आपण पाठीमागचा जो भाग कटिंग करून ठेवला होता तो बरोबर इथं 2 इंचाची जी लाईन ड्रॉ केली त्याच्यावरती ठेवला आणि सगळं मार्किंग करून घेतलं. कॉर्नरवरती सुद्धा पुढच्या मुंड्यासाठीचं मार्किंग करून घेतलं आणि त्या मार्किंगपासून खाली अर्ध्या इंचावरती लाईन ड्रॉ करून घेतली आणि आकार देऊन घेतला पुढच्या मुंड्याचा. तुमच्या नाही असं लक्षात आलं सरळ बॉक्स तयार करा. म्हणजे आपण पाठीमागच्या मुंड्यासाठी कसा बॉक्स तयार केला आणि मुंडा काढला त्या पद्धतीने करू शकता. तर पुढचा जो गळा आहे या ब्लाऊजचा 4.5 प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी 5.25 इंचावरती उंची घेतली आणि रुंदी जी आहे ती 5.25 घेतली आणि हा बॉक्स तयार करून ठेवला. तर गळा रुंदी जी आहे ना पुढच्या आणि पाठीमागच्या भागासाठी सेमच असते. तर इथं गोलाकार मी काढून घेतलेला आहे. थोडंसं बाहेरून घेते म्हणजे छान असं गळा जुळका वगैरे होणार नाही. तर इथंपर्यंत आपलं मार्किंग झालं. तर या साईडला बघा 4 इंचावरती एक आणि 2 इंचावरती एक अशी 2 मार्किंग करून घेतली आणि या साईडला फक्त 2 इंचावरती एकच मार्किंग केलेलं आहे. तर त्या 2 इंचापासून आत 4 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ही सेमच पद्धत तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजसाठी वापरायची आहे. फक्त मुंडा शोल्डर पूर्ण उंचीमध्ये बदल होईल, बाकी हाच पॅटर्न वापरायचा आहे. तर जेवढं पण अंतर आहे म्हणजे 4 इंचाची जी लाईन ड्रॉ केली तिथून पलीकडे आपण 2 इंचाचं जे मार्किंग केलं होतं त्याचा मध्य करायचा आणि मध्यवर्ती बरोबर आपण बघा 1 इंचाची लाईन ड्रॉ केली. नाही समजलं मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा. तर हे 2 पॉईंट इथं जोडून घेतले, त्याच्यानंतर हे 2 पॉईंटसुद्धा इथं जोडून घ्यायचे आहेत. झाली इथं आपलं हा गोलाकार काढला की कटोरीचा आकार तयार झाला आणि ही आहे अशी कटोरी कटिंग केल्यानंतर स्टिचिंगला घ्यायची आहे, वाढवायची वगैरे नाही. तर इथं बघा आता तुम्हाला इथं 2 इंच आपण पुढच्या भागासाठी एक्स्ट्रा घेतलेले आहेत. त्याच्या पुढे आपण इथं बघा मुंड्याचा आकारसुद्धा काढून घेतलेला आहे. पुढच्या मुंड्याचा आकारसुद्धा काढून घेतलेला आहे. नाही लक्षात आलं सरळ इथून बघा मध्य केलेलं आहे तिथून आपण इकडं काढलेलं आहे. इथं 4 इंचावरती एक आणि 2 इंचावरती एक 2 मार्किंग केली. या साईडला फक्त 2 इंचावरती मार्किंग केलं. त्या 2 इंचापासून 4 इंचापर्यंत लाईन ड्रॉ केली. या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत अंतर मोजलं आणि त्याचा मध्य काढला. मध्यापासून खालती 1 इंचापर्यंत लाईन ड्रॉ केली आणि हे 2 पॉईंट जोडून घेतले, हे 2 पॉईंट जोडून घेतले, हे 2 पॉईंटसुद्धा जोडून घेतले आणि कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे. तर पुढच्या भागातसुद्धा संपूर्ण आपलं मार्किंग झालेलं आहे आणि आता हे कटिंग करूया. तर मुंडा जो आहे तो खोल मुंडा कटिंग करायचा आहे पुढच्या भागासाठी. तो तेवढा काळजीने कटिंग करा बघा या पद्धतीने. आणि फोल्ड केल्यामुळे आपलं दोन्ही भाग एकाच वेळी कटिंग होतील. ब्लाऊजचे दोन्ही साईडचे दोन्ही भाग एकाच वेळी कटिंग होणार आहेत. तर या पद्धतीने कटोरी आणि कटोरीचा साईड पीस आपला कटिंग झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपण पहिल्यांदा बाहीचं कटिंग करून घेऊयात आणि त्याच्यानंतर क्रॉसपट्टी किंवा क्रॉसपट्टी, योकपट्टी, ब्रापट्टी असं काहीही म्हटलं तरी चालतं. तर इथं मी कापड फोल्ड करून घेतलेलं आहे. तर आणखी उभं एकदा फोल्ड केलं, आडवं एकदा फोल्ड करायचं, उभं एकदा फोल्ड करायचं म्हणजे दोन्ही ज्या बाही आहेत त्या आपल्या एकाच वेळी कटिंग होतील. तर 2 वेळा आपण फोल्ड करून कापड घेतलेलं आहे. बाहीची पूर्ण उंची आहे 5.5 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल 7 इंचावरती मार्किंग केलं. डाऊन 2.25 घेतलेलं आहे बघा, डाऊन 2.25 घेतलेला आहे आणि बाहीची जी रुंदी असते ती छाती मापाचा 1/4 एवढी घ्यायची असते. तर इथं मी 7.5 इंचावरती मार्किंग करते आणि त्या 7.5 इंचापासून आतमध्ये 1 इंचावरती आणखी एक छोटीशी लाईन ड्रॉ करून घ्यायची म्हणजे 7.5 ते 6.5 या पद्धतीने हा पॉईंट इथे जोडून घ्यायचा आहे बघा. इथे हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पुढचं मार्किंग सांगते. तर इथं बघा या एक मार्किंग आपण आतमध्ये 1 इंचावरती केलेलं आहे. या मार्किंगपासून इथंपर्यंतचं अंतर आहे ना ते असं समान 3 भागामध्ये डिवाईड करायचं आहे. नाही लक्षात आलं टेपने अंतर मोजा आणि समान त्याचे 3 भाग करा आणि त्याच्यावरती मार्किंग करा, काहीच हरकत नाही. तर आता बघा उंचीच्या साईडला बाहीच्या उंचीच्या साईडला 2 मार्किंग करायचे आहेत, अर्ध्या इंचावरती आणि 1/2 इंचावरती आणि इकडच्या साईडला फक्त 1/2 इंचावरती खालच्या साईडला मार्किंग केलेलं आहे. तर हे बाहीचा मुंड्यांचे आकार द्यायचे आहेत आपल्याला. तर खाली बाहीची रुंदी किती आहे आपली तर म्हणजे 5.25 इंचावरती मार्किंग म्हणजे रुंदीचं आणि त्याच्यानंतर 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिनसाठी असं मार्किंग आपण करून घेतलं आणि हे 2 पण जोडून घेतले. तर इकडून असा आकार काढत इथंपर्यंत जोडायचा आहे. हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपण काढतोय. कुठल्याही साईडनं तुम्ही सुरुवात करा आकार काढायला.
तर हा पाठीमागच्या मुंड्याचा बाहीचा आकार काढला आणि दुसरा जो आकार आहे तो इथून बरोबर ह्या पाव इंचातून खालच्या पाव इंचातून बरोबर इकडे जोडायचा आहे, किंवा इकडून असा आकार काढला तरी चालेल. कोणत्याही साईडने म्हणजे तुम्हाला जिकडून सोयीस्कर वाटेल तिकडून हा आकार तुम्ही काढू शकता. सगळं मार्किंग झालं, आता आपण हे कटिंग करूयात. तर मध्यावरती कट देऊन घेतला. बाही ओपन केल्यानंतरच पुढच्या मुंड्याचा आकार कटिंग करायचा आहे. बाही फोल्ड असताना करायचं नाही. मध्ये कट देऊन दोन्ही बाही सेपरेट करून घेऊयात. तर या पद्धतीने बाहीचं कटिंगसुद्धा झालेलं आहे. तर आता क्रॉसपट्टीचं कटिंग इथं मी 4 फोल्डमध्ये कापड घेतलं आहे, म्हणजे एकमेकावरती अशी 4 कापड आलेली आहेत. तर इथं आपण क्रॉसपट्टी कटिंग करूया. तिथं 4.25 इंचावरती मार्किंग केलं आणि क्रॉसपट्टीची जी रुंदी असते ती छाती मापाचा 1/4 प्लस 1 इंच घ्यायची असते. तर इथं 8.5 इंचावरती मार्किंग केलं, कारण आपलं इथं 7.5 आहे छाती मापाचा 1/4. या साईडला 2.25 इंचावरती मार्किंग केलं आणि इथून इथंपर्यंत असं तिरकं जोडून घ्यायचं आहे, किंवा कोणत्याही साईडनं तुम्ही जोडलं तरी चालेल. म्हणजेच 4.25 पासून 3.25 आणि 3.25 पासून 4.25 कुठल्या साईडनंही कुणीकडे गेलं तरी चालतंय. तर या पद्धतीने 4 क्रॉसपट्टी आपल्या कटिंग होतील. 4 का तर हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे, मग बिना अस्तरच्या ब्लाऊजसाठी 4 क्रॉसपट्टी लागतात. अस्तरच्या ब्लाऊजसाठी कसं अस्तरच्या 2 आणि ब्लाऊज पीसच्या 2 निघतात, पण हा बिना अस्तरचा आहे. तर या पद्धतीने तर आपलं 5 भागामध्ये कटोरी ब्लाऊजचं कटिंग तयार झालेलं आहे. 30 साईजच्या 80 सेंटीमीटरमध्ये आरामात होऊन जातो. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.